नमस्कार मित्रांनो, चला तर क्वेश्चन पाहूयात. MST CET 2025 अटेम्प्टमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन आहे, द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस ए वेक्टर अँड बी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू देअर वेक्टर डिफरन्स. हेन्स ए वेक्टर अँड बी वेक्टर आर ऑप्शन 1 परपेंडिक्युलर टू ईच अदर, ऑप्शन बी पॅरलल टू ईच अदर, ऑप्शन 3 अनइक्वल इन मॅग्निट्यूड, ऑप्शन 4 इक्वल इन मॅग्निट्यूड. आता मित्रांनो, ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चला पाहूयात. द वेक्टर सम ऑफ टू फोर्सेस ए वेक्टर अँड बी वेक्टर म्हणजे काय, ए वेक्टर आणि बी वेक्टरची सम केल्यानंतर जो वेक्टर मिळेल आपल्याला तो इज परपेंडिक्युलर टू दिअर डिफरन्स. म्हणजे ए वेक्टर आणि बी वेक्टर याची जर आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर त्यापासून पण एक वेक्टर मिळेल आपल्याला. तर दोन्ही वेक्टर एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. तर त्या केसला आपण काय करूयात, ए प्लस बी साठी एक वेक्टर लिहूयात आणि ए मायनस बी साठी एक वेक्टर लिहूयात. मी अशा केसमध्ये काय लिहिल, ए वेक्टर प्लस बी वेक्टर आणि याला मी एक नाव देतो एफ वेक्टर आणि त्यांच्या डिफरन्ससाठी मी एक दुसरा वेक्टर लिहितो. आता याला F1 म्हणतो आणि याच्यासाठी मी F2 वेक्टर लिहितो. म्हणजे F2 वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर मायनस बी वेक्टर. आता आपल्याला जर दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर आहेत असं सांगितलं असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 येतो हे माहीत आहे. त्यामुळे आपण काय करूयात, F1 वेक्टर डॉट F2 वेक्टर इज इक्वल टू 0. मग मी कशा पद्धतीने लिहिल ते, F1 वेक्टर डॉट F2 वेक्टर इज इक्वल टू 0. F1 आणि F2 वेक्टरची व्हॅल्यू आपण टाकून घेऊयात. काय येईल, F1च्या ठिकाणी मी लिहिणार ए वेक्टर प्लस बी वेक्टर ब्रॅकेट डॉट F2 साठी मी लिहिल ए वेक्टर मायनस बी वेक्टर आणि ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. आता पुढच्या स्टेपला काय करावं लागेल, मला मल्टिप्लाय करून घ्यावे लागतील. म्हणजे काय येणार, ए वेक्टर डॉट ए वेक्टर. क्लिअर आहे, म्हणजे ए वेक्टर डॉट ए वेक्टर नंतर काय येईल, मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर नंतर येईल प्लस बी वेक्टर डॉट ए वेक्टर आणि नंतर येईल प्लस मायनस बी वेक्टर डॉट बी वेक्टर. क्लिअर आहे, इज इक्वल टू 0. आता ए वेक्टर डॉट ए वेक्टर आपण प्रॉपर्टी स्टडी केलेत वेक्टरच्या, तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर दोन्ही सेम वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट असेल तर तो काय येतो, त्याच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर एवढा येतो. म्हणजे इथं काय येईल, ए डॉट ए बिकम ए स्क्वेअर मायनस इथं काय लिहिता येईल मला, ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस इथं मी कसं लिहू शकतो, आता आपल्याला माहित आहे ए वेक्टर डॉट बी वेक्टर म्हणजेच काय, बी वेक्टर डॉट ए वेक्टर. म्हणजे डॉट प्रॉडक्टमध्ये आपण वेक्टरचं प्लेस जरी चेंज केलं तरी त्याचा जो रिझल्टंट आपल्याला मिळतो दॅट इज द स्केलर व्हॅल्यू ती सेमच असते. म्हणून मी बी वेक्टर डॉट ए वेक्टरच्या ठिकाणी असंही लिहू शकतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर आणि मायनस परत सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय येईल इथं, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे पुढे जाऊन मला काय म्हणता येईल, ए वेक्टर डॉट बी वेक्टर आणि मायनस ए वेक्टर डॉट बी वेक्टर एकमेकांना काय होतील, कॅन्सल आउट होतील. म्हणजे इक्वेशनमध्ये फक्त राहील ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज इक्वल टू 0. मग या इथं मी लिहितो ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज इक्वल टू 0. म्हणजेच मला लिहिता येईल ए वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ए इज इक्वल टू बी अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळून जाईल. याचाच अर्थ काय, द मॅग्निट्यूड ए म्हणजेच काय, द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए म्हणजे मी कसं लिहिल, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए दॅट इज मॉड ए वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी म्हणजेच मॉड बी वेक्टर. आणि याचाच अर्थ काय की वेक्टर ए आणि वेक्टर बी दोघांची मॅग्निट्यूड काय असेल, सेम असेल. तर जर आपण आन्सरवरती फोकस केला तर आपल्याला आन्सर ऑप्शन डी मिळून जाईल, इक्वल इन मॅग्निट्यूड. थँक्यू.